दादा मिळेल आपल्याला. ऋषी दादा तुम्ही आपण ऋषी दादाला शोधतोय, तो भेटेल आपल्याला. तुम्ही खोटं नाही यायचं माझ्या घरात, नाही यायचं. आई नाही यायचं म्हणून सांगितलं, नको यायचं मला. नमस्कार. माफ करा, पायामुळे थोडं स्वतःच्या मुलीचं कौतुक फार बरं नाही, पण माझी मिताली आहे सद्गुणी, डिग्री झाली, सुगरण आहे, घरकामातही एकदम छान आहे. आहे कुठं मुलगी तुमची? ती थोडी बाहेर गेली, येईलच इतक्यात. कोणाला विचारून माझं लग्न ठरवताय बाबा? ये मिताली ये. अगं तुझी वाट बघत होतो. तेच पाहुणे आलेत. तेच का आलेत हा प्रश्न पडलाय मला. माझं लग्न ऋषी सोबत ठरलंय. जोपर्यंत ऋषी घरी येत नाही तोवर आणि त्यानंतरही मी गावडेंच्या घरीच राहणार. बाबा मुलीचे लग्न एकदाच होतं आणि ते लग्न माझं झालंय. असंच समजा. तुमचा अपघात झाला, तुमच्या पायाला लागलं म्हणून काही दिवसांसाठी मी इथे आले होते, कायमची नाही. आणि तुम्हाला काय वाटतंय हो बाबा, मला गावातून बातमी कळणार नाही? मी गावडेंच्या घरून इथे परत यावी म्हणून तुम्ही हे सगळं कारस्थान केलं ना? तुम्हाला बाबा म्हणायची लाज वाटते मला. असं का वागताय तुम्ही? मला न विचारता माझं लग्न ठरवताय? सॉरी, पण तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली आहे. माझं लग्न ऑलरेडी झालंय. मी सरस्वती गावडेंची सून मिताली ऋषी गावडे. सो प्लीज या तुम्ही आता. काय फसवताय ना तुम्ही आम्हाला? अहो ऐका जरा, ऐका माझं. काय ऐकायचं तुमचं? चला. हो साहेब ऐका, थोडं ऐका ना. हो ऐका. आता मला 1 मिनिट पण इथे थांबायचं नाही. निघाले मी माझ्या घरी. मिताली मला अगं ऐक माझं. अगं या घरात मी एकटा पडेन आणि हे बघ ना, माझी काळजी कोण करणार? हा, तुमचे गुरु मित्र आहेत ना, ते तुमच्या पायावरून बैलगाडीचं चाक घालतात, तुमचा पाय मोडतात. ते बाबाराव खोत आहेत तुमची काळजी घ्यायला. स्वतःच्या पोटच्या पोरीला फसवता, तिला धोका देता. कोणाच्या सांगण्यावरून? त्या बाबाराव खोतांच्या सांगण्यावरून. आता त्यांचंच ऐका. आता तुमचा माझा कायमचा संबंध संपला. मिताली काकू नाही यायचा. काकू शांत व्हा. आपली काकू शांत व्हा. खुशी येईल. नाही, खोटं बोलतोयस तू. नाही, खोटं बोलतोयस तू. खोत आहेस ना. खोत फसवतात. मी फसवतात खोत. नाही यायचं माझ्या घरात कुणी. तू नाही यायचं आमच्या घरी. नाही, मी नाही यायचं आमच्या घरी. काकू मिताली
मिताली काकू तू ऋषीला घेऊन आले? ऋषी कुठे? मिताली तू काकू तुम्ही बाहेर का शोधताय ऋषीला? ऋषी नाही आला? आम्ही तुम्हाला ऋषीला भेटवते. या चला. ऋषी आला? हो ऋषी आला. ऋषी मिताली ऋषी आतच आहे. ऋषी आतच आहे. बसा दाखवते. बसा. हो साहेब, आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आलोय आणि सगळं व्यवस्थित परीक्षण केलं. इन्शुरन्स कंपनी फार फार तर तुम्हाला 2 लाखांची नुकसान भरपाई देऊ शकेल. अहो काय बोलताय तुम्ही? लाखो रुपयाचा माझा माल, त्याचं नुकसान झालं आणि फक्त 2 लाख रुपये देणार तुम्ही? अहो खोत साहेब, आम्ही नियमांच्या बाहेर जाऊन काही करू शकत नाही हो. आणि साहेब, याच्यापेक्षा जास्त आम्ही नाही देऊ शकत. विनाशकाले विपरीत बुद्धी. भर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरची लक्ष्मी नाराज होऊन दुःखी होऊन या घरातून निघून गेली. विचार न करता वागण्याचे परिणाम समोर दिसून आले की मग डोक्याला हात लावून बसण्यात काय अर्थ आहे ना? बघितलंस का आई? बघितलंस कसा बोलून गेला? बघितलंस? अहो तुम्ही शांत व्हा. मी काय म्हणते, तुम्ही वेदला फोन करा. वेद ऑफिसला गेलाय ना, त्याच्या बेजबाबदारपणामुळे झालंय हे सगळं. त्याला कळत नव्हतं तर तुम्हाला विचारायचं होतं ना त्यांनी. फोन करा त्याला ताबडतोब. ते बघतोच गे मी. एक मिनिट. वेद सरांचा या केसमध्ये काही संबंध नाहीये, कारण वेद सर इन्शुरन्स उतरवायला आलेच नव्हते. अरे कसं शक्य आहे? आहे ना. अहो वेद साहेब आलेच नव्हते, सौरभ साहेब आले होते. आणि त्यावेळी सौरभ साहेबच बोलले होते की एवढा पैसा कशाला इन्शुरन्स मध्ये गुंतवायचा, वाया जातो पैसा. इव्हन आमचे मोठे साहेब त्यावेळेला सौरभ सरांना बोलले होते की तुम्ही रिस्क घेऊ नका, हवं तर एकदा वेद सरांशी डिस्कस करून घ्या, मग निर्णय घ्या. कारण काही क्लॉज मध्ये फायदा कंपनीला घ्यायचा की पार्टीला द्यायचा अशा पॉसिबिलिटीज असतात. पण त्यावेळेला सौरभ सरांनी क्लॉज बदलले आणि करून घेतला इन्शुरन्स. आणि सौरभ सर असंही बोलले होते की इन्शुरन्स कंपनीचा घोळ मला माहिती आहे, मी बोलतो तेच फायनल, कारण खोत आहे मी. साहेब बघा ना, याच्यावरती सौरभ साहेबांची सही पण आहे, बघा. मूर्ख आहेस का तू? का दुश्मन आहेस माझा? अहो कळत कसं नाही? अरे बाबा आवर आवर, मारू नकोस त्याला. सत्यवान काका सॉरी बाबा. आवर रे. ओ नको. आवर आवर बाबा आवर. बाबरू अरे नको रे नको. विचारीला काय खायला घालते त्याला? अन्नच घालतेस ना का शेण खातो हा? दिवसभर घरात बैलासारखा चरतोस, एका कामाचा नाही येतो. 5 तरुण मुलांना मारतात का? हे प्रमिला, तुझ्या पोराला इथून घेऊन जा, नाही तर तुझं तरुण पण बाहेर काढीन मी. तर चालते हो, त्याचं तोंड बघायची पण इच्छा नाही माझी. जा चल सौरभ चल. आयुष्यात एका चुकीमुळे माणूस एवढा रसा तळाला जाईल ना, हे आज कळलं मला. शांत हो बाबा, शांत हो.
साहेब, मेहरबानी करून वेदशी पुढची चर्चा करून घ्या, माझी विनंती आहे. हो. या आपणच. नमस्कार. नमस्कार. या, तुम्हाला मी सोड. नाही नाही, येतो आम्ही. नाही नाही, मी सोडतो ना. नाही, जातो ना आम्ही. जातो आम्ही. अहो, म्या तुम्हाला घेऊन आलो का नाही, पोचवणार पण म्याच. चला चला, बसा गाडीत, बसा बसा गाडीत. मला मी माणसाला होतो, बघतो केवढा माल वर काढता येतोय ते. आलोच. शांत हो बाबा, असा त्रागा करून काय होईल? डोक्यात राग घालून काही फायदा आहे का? हे बघ, वेद आहे ना, वेदशी शांतपणे चर्चा करून त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू. कळलं? समजलं का? विनाशकाले विपरीत बुद्धी. भर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरची लक्ष्मी नाराज होऊन दुःखी होऊन या घरातून निघून गेली. विचार न करता वागण्याचे परिणाम समोर दिसून आले की मग डोक्याला हात लावून बसण्यात काय अर्थ आहे ना? हे बघा, आपला ऋषी. ऋषी ऋषी आला. कुठे होतेस तू ऋषी? मी तुला खूप शोधलं, सगळीकडे बघितलं, पण तू दिसलाच नाहीस मला कुठे. ऋषी आला. मी तुझी खूप वाट बघितली. नाले, आपण आपली विल पॉवर स्ट्रॉंग ठेवूयात, सगळं सुरळीत होईल. मी आहे काकूंजवळ, तू नको काळजी करूस. तू तुझ्या सासरी बिनधास्त राहा. मी नाही जाणार काकूंना सोडून कुठेच. त्यांची सावली बनून मी इथेच राहीन. आता हे गावड्यांचं घरच माझं सासर आणि माहेर. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी इथेच राहीन. तुझे बाबा, त्यांच्याशी मी कायमचा संबंध तोडून आले. काय? ते सगळं जाऊ दे, आता तुम्ही निघा. काकूंनी जर तुम्हाला बघितलं तर परत स्वतःला त्रास करून घेतील. अगं पण मिताली तर. एकच मिनिट, मी आहे इथे. जे थोडंसं खायला आहे, बहुतेक त्यांनी काही खाल्लं नसावं. आणि काही लागलं तर कॉल कर. हो, काळजी नको करूस. हॅलो, बाबाराव खोत आहे मी. माझ्या वाकड्यात जाल ना तर याद राखा. अरे, माझा मालाने भरलेला ट्रक दरीत कोसळला.
माझं करोडोंचं नुकसान झालंय. जेवढं नुकसान झालंय ना तेवढी रक्कम मला मिळायलाच हवी. तुमचे ते ऑफिसर आहेत ना, ऑफिसर मूर्ख आहेत, ते बेअक्कल आहेत, समजवा त्यांना. मिस्टर खोत, आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतोय, थोडं बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. हे बघा, बाबाराव खोत आहे मी कायम योग्य तेच बोलतो. जेवढ्या मालाची नुकसानी झाली ना तेवढी नुकसान भरपाई मला द्यावीच लागेल, नाही तर परिणाम वाईट होतील. तुमचं ऑफिस जाळून टाकेन मी, कळलं का? इनफ मिस्टर खोत, तुम्ही अशा धमक्या देऊ नका. इथं प्रत्येक कॉल रेकॉर्ड होतोय हे लक्षात घ्या. आणि तुम्ही जे काय बोलताय ना ते सांभाळून बोला. उगाचच अविचाराने काहीतरी बोलून जाल आणि यामध्ये अडकाल. पोलिसात तक्रार करून आम्ही तुम्हाला धमकी देण्याच्या आरोपाखाली अटक करण्याची मागणी करू शकतो. तेव्हा कृपया जपून बोला. आणि तुम्ही का बोलताय मिस्टर वेदला सांगा, तेच आमच्याशी बोलतील. अन्य कोणाशी आम्ही बोलणारच नाही. कुर्ता घेतलेला आवडला ना? छान आहे. बादा पण तुला एवढे कुर्ता घेतला, एवढे सगळे फटाके घेतले, खुश आहेस ना मग तू आता? हो, माझ्या मित्रांकडे नाही इतके फटाकडे माझ्याकडे आहेत. छान, मस्त. चिडलेला दिसतोय दादा. उगाच काहीतरी खुसपट काढून भांडण करणार. चेंडू समोर उगाच तमाशा नको. चेंडू, ऐक ना, माझं एक महत्वाचं काम आहे, तू घरी जा. हा, सावकाश आहे. चेंडू, सोड त्याला. कसं आहे शंकर, तुझ्या चेंडूला ना आता पडायची, धडपडायची, जखमा करून घ्यायची सवय व्हायला हवी. याचं पुढचं अख्खं आयुष्य ठेचकळत जाणार आहे. तू कुठपर्यंत पुरणार आहेस त्याला? दादा सोड त्याला, लहान आहे तू. तो लहान आहे पण तू मोठा आहेस ना. माझ्या कंपनीच्या मालाने भरलेला ट्रक दरीत कोसळला, माझं करोडो रुपयांचं नुकसान झालं आणि तू दिवाळी साजरी करतोयस. या 1.5 दमडीच्या पोराला घेऊन शॉपिंगला जातोयस. तुला आनंद होत असेल ना? दादा, अरे लहान आहे तो. आता नवीन कपडे घेतलेस, काय केलंस तू हे? अरे वा. ए दादा, तू जरा माझ्यावर आहे ना तर माझ्यावर काढ. निष्पाप मुलाला का त्रास देतोयस? याचा काय दोष आहे याच्यामध्ये? नवीन घेतलेत का कपडे? बघू. अरे वा. सोड त्याला. दादा, अंत बघू नकोस हा माझा तू. आजपर्यंत मोठा भाऊ म्हणून खूप किंमत दिली तुला, आता डोक्यात जाऊ नकोस माझ्या. फक्त चेंडूसाठी तू जे मला सांगितलंस ते मी केलं, मला पटत नसताना. परत आता जर काही चेंडूला झालं तर मी गप्प बसणार नाही. मला पण तोंड उघडावं लागेल. कसं आहे ना शंकर, तू तोंड उघडशील या भीतीने मी त्याला सोडलेलं नाहीये. तुझा हा चेंडू आहे ना माझ्यासाठी मच्छर आहे रे. 2 बोटाच्या चिमटीत असा चिरडून टाकीन त्याला मी. पण माझा अमूल्य वेळ आहे ना, तो अशा फालतू कामांमध्ये मला वाया घालवायचा नाहीये. माझ्याकडे आयुष्यात खूप मोठी मोठी कामं पडली, कळलं?
दाखवलं नाही ना तुला? देवा इतका निष्ठुर नको रे होस. काय अवस्था झाली आहे माझ्या आईची. मला बघवत नाही देवा आईकडे आणि मी हतबल आहे. काहीच करू शकत नाहीये. तूच आता मला सांग, मला काहीतरी मार्ग दाखव देवा. कृपा कर आणि संकट दूर कर.